नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत धुळवड चांगली साजरी केली जात असतात सुभेदार यांच्या घरी. आणि त्याच वेळेला इकडे प्रियाच्या डोक्यात एक विचार असतो की आपल्या नावाचं जे ब्लड डोनेट जे केले त्याचं आपण लेबल बदलावं, कुणाला कळायला नको की माझं ग्रुप AB आहे. हे लपवण्याचा प्रयत्न ती करत असते. पण त्याच वेळेला अश्विन तिथे येतो आणि तिला होळी खेळायला घेऊन जातो आणि सगळेजण मिळून मग छान प्रकारे होळी साजरी करत असतात. अश्विन हा तन्वीला म्हणजेच प्रियाला छान प्रकारे होळीच्या शुभेच्छा देतो, रंग लावतो आणि बघता बघता सगळेजण मग आनंदाने नाचू लागतात, गाऊ लागतात. सगळ्यांनी एकमेकांसोबत खूप छान होळी साजरी केलेली असते, रंग एकमेकांना लावलेले असतात, सगळेजण नाचत असतात आणि बघता बघता रंगपंचमी संपतही आली. आता मात्र इथे ना प्रिया पुन्हा एकदा त्या ब्लड ग्रुप जिथे ठेवलेले ना तिथे गेलेली असते. त्या म्हणजे त्या बॉक्समधनं ती स्वतःच्या नावाचं ब्लड सॅम्पल काढू लागते आणि त्या सॅम्पलला काढल्यानंतर ती त्याच्यावरचं स्टिकर चेंज करू लागते. आणि हे सगळं दृश्य सायली आणि आपला अर्जुन पाहत असतो. त्यांना माहिती असतं की ही नक्कीच असं काहीतरी करणार. इथे मात्र आता अस्मिता रूममध्ये एकटी बसलेली असते. कल्पना तिला रंग खेळायला चल म्हणून बोलवायला गेलेली असते, पण ती म्हणत असते की आई मला ना रंग खेळायची अजिबात इच्छा नाही. तर का तर म्हणे माझा नवरा तुमच्या सगळ्यांसोबत खेळणार नाही, मग मी पण नाही खेळणार, तुम्ही त्याच्याशी नीट बोलत नाही. मग त्याला वाईट वाटलं आणि तो त्याच्या आईबाबांकडे निघून गेला आणि तो जर खेळणार नसेल तर मलाही खेळण्यात काहीच इंटरेस्ट नाही असं अस्मिताने सांगितल्यानंतर कल्पना मात्र आता काहीच बोलत नाही आणि तिथून बाहेर निघून जाते. अस्मिताला मात्र वाईट वाटत असतं की माझा नवरा अशा वेळेला मला सोडून गेला आहे. त्याच्यासाठी ती एवढी बाजू घेते आणि तोच तिला सोडून गेलेला असतो. इथे मात्र सायलीला अर्जुन रूममध्ये घेऊन येतो. एकदम छान मूडमध्ये तो असतो. रोमॅन्टिक मूडमध्ये असतानाच त्याचा फोन व्हायब्रेट होतो. त्याच्यावरती एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये आता जे काही आहे ते पाहिल्यावर खरंच त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर सायली विचारू लागते, अहो तुमच्या चेहऱ्यावरचे तर रंगच उडाले, काय आहे त्या रिपोर्टमध्ये, काय मेसेज आहे? तर तो सांगू लागतो की इथे ना तन्वीचा म्हणजे प्रियाचा जो ब्लड ग्रुप आला आहे तो AB आहे. आई O निगेटिव्ह, वडील A+ आणि आता मुलगी AB निगेटिव्ह. हे शक्य कसं? तर आपण आता काय करायचं? आपण अश्विन भाऊजींचा सल्ला घ्यायचा का असं सायली म्हणू लागते. तर इथे अर्जुन म्हणतो की तो तिचा नवरा आहे, तर तो आपल्याशी खरं बोलणारच नाही, त्याला आत्ता काही सांगण्यात काहीच अर्थ नाही, आपण दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊया आणि दुसरे डॉक्टर काय म्हणतायत त्याच्यावरतीच आपण पुढे काय करायचं ते ठरवूया. पण इथे सायली म्हणत असते, जर ही मुलगी रविराज काकांची मुलगी नसेल तर याचा अर्थ ती आपल्याकडे नाटक करून तन्वीचं आपल्या घरात घुसली आणि आपल्या सगळ्या घराला तिने पोखरून काढलं. अगदी आपण लग्न करून आलो त्यावेळेलासुद्धा तिने तन्वी म्हणून माझ्या मागे लागली होती आणि मी तिला भाव दिला नाही, तर तिने त्याच्यानंतर माझ्याच भावाला स्वतःच्या जाळ्यात ओढलं आणि हे घर फोडण्याचा तिने किती प्रयत्न केला. हे सगळं काही क्षण आठवू लागतात अर्जुन आणि सायलीला. पण सायली मात्र आता फार आशावादी झाली आहे. आपल्याला खरी तन्वी शोधायला हवी. याचा अर्थ ही त्यांची मुलगी नाही, ही आपल्या घरात घुसलेली जी मुलगी आहे तिला लवकरात लवकर घराबाहेर काढायला हवं. ही खोटारडी आहे, ही सायली असं अर्जुन समोर म्हणत असते. अर्जुन मात्र म्हणतो, आता आपण डॉक्टरांना जाऊन भेटूया, हे सगळे रिपोर्ट आपण त्यांना दाखवूया आणि त्याच्यानंतरच असं होऊ शकतं का ही त्यांचीच मुलगी असू शकते का. आणि हे शोधायला तो आता डॉक्टरकडे जायला ठरवतो. इथे मात्र सगळेजण हॉलमध्ये होळी खेळून आल्यानंतर बसलेले असतात. इथे कल्पना म्हणू लागते की माझे ना फार पाय दुखत आहे. चैतन्यानं अर्जुनमध्ये इतका उत्साह संचारला होता, इतके नाचत होते, मलाही घेऊन ओढून नाचत होते. तरी त्या पूर्ण आजी म्हणते, बघ तुझे मुलं तुला किती मान देतात, तुला तुझ्या वयाचं न समजतात, ते त्यांच्या वयाचं समजतात. आपलं शरीर थकलं, आपण म्हातारे झालो तरी आपण तरुणच राहायला हवं, मुलांसाठी मनाने तरुण राहायला हवं, असं पूर्ण आजी सल्ला देत असतानाच इथे मात्र प्रिया जाते आणि म्हणते की आई बाबा तुमचे पाय दुखत आहेत ना, मी तुमच्यासाठी गरम पाणी आणले. तर इथे कल्पना म्हणू लागते की मला नको आहे गरम पाण्यात पाय नाही ठेवायची मला. तर अश्विन म्हणतो, आई शेकव ना पाय तुझे, गरम पाण्यात मीठ घातल्यावर पाय शेकवले की बरं वाटतं. माझी बायको तुझ्यासाठी इतकं प्रेमाने करते आणि तुम्हाला त्याचं कौतुकच नाही. आणि हेच जर सायलीने आणलं असतं तर तुम्ही त्यात पाय शिकवलेच असते ना. तर तन्वीही म्हणते, असं समजा की हे तुम्हाला सायलीने दिले, ठेवा ना पाय. पूर्ण आजी मात्र तोंड फिरवून घेते. पूर्ण आजीसाठी इथे प्रिया गरम पाणी घेऊन येते आणि बळजबरी त्याच्यामध्ये तिची आजीचे पाय धरून ओढून ठेवते.
तितक्यातच अर्जुन आणि सायली बाहेर जायला निघालेली सगळेजण बघतात. तर इथे प्रताप म्हणू लागतो की तुम्ही दोघे कुठे निघालात. तर अर्जुन मुद्दाम म्हणू लागतो की आम्ही दोघे अजूनही तरुण आहोत, आम्हाला ना एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे, तोही रोमॅन्टिक. त्याच्यासाठी आम्ही जरा बाहेर फिरून येतो, चक्कर मारून येतो. प्रताप आणि कल्पनाही चिडवू लागतात. इथे ना सायली लाजू लागते. तर बस झाले हां तुमच्या सगळ्यांची थट्टा असं म्हणत इथे सायली सगळ्यांना म्हणते आम्ही जरा बाहेर जाऊन येतो, चक्कर मारून येतो. तर इथे सगळेजण म्हणतात हो हो जा जा या. तर ना इथे प्रियाला फार टेन्शन येते. हे दोघंजण एवढ्या गडबडीत एवढं थकलेले असताना पण घराबाहेर चालले, यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असेल माझ्या विरोधात, तर काही करत तर नसतील ना, हा तिचा डाऊट पण असतो. इथे सचिन वापस आलेला असतो. अस्मिता त्याला म्हणत असते की तू कुठे गेला होता, तू आजच्या दिवस माझ्यासोबत राहायला हवं होतं. तर तो म्हणतो तुझ्या घरातले माझ्याशी बोलत नाही, इथे मला खूप भामट्यासारखं वाटू लागतं, म्हणून मी ठरवलं की आपण माझ्या आईवडिलांकडे जायचं, म्हणून मी तिकडे गेलो होतो गं. तर ती म्हणते तुला माझ्यासोबत नाही राहावं असं वाटलं का, तुला मला रंग लावावं असं वाटलं नाही का. तर तू म्हणतो तुला काय गरज आहे रंग लावण्याची, तुला ना ह्या 1 वर्ष होळीने खेळले तर काय प्रॉब्लेम नाही आहे ना, बाळासाठी स्वतःची काळजी घ्यायला हवी, असे रंग वगैरे लावले तर तुला साईड इफेक्ट होऊ शकतो ना. इथे अस्मिता आणि सचिनचं बोलणं कान देऊन प्रिया बाहेर ऐकत असते. त्या दोघांमध्ये दुरावा आहे हे तिला तर माहितीच आहे, पण हा सचिन किती लबाड आहे हेही तिच्या लक्षात येतं. अस्मिता मात्र बिचारी रंगाला एवढीशी आसुसलेली आणि तिचं मन तिला म्हणत असतं की नवऱ्याने मला थोडासा रंग लावायला हवा होता, पण तिची इच्छा अधुरीच राहून गेली. इथे दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सायली आणि अर्जुन आलेले असतात. रविराजचे रिपोर्ट, प्रतिमाचे रिपोर्ट आणि प्रियाचे रिपोर्ट तिन्ही त्यांच्यासमोर ठेवले जातात. आणि हे 2 ब्लड ग्रुप यांची मुलगी ही AB असं होऊ शकतं का. तर डॉक्टरांचं चक्क म्हणणं आहे की असं होऊच शकत नाही. एक तर आईचा ब्लड ग्रुप येईल, नाही तर वडिलांचा येईल, AB तयार होणारच नाही, ही मुलगी यांची नाहीच आहे असा इथे तर्क लावण्यात आलेला आहे. आणि डॉक्टर 100% खात्रीने सांगत आहे की ही यांची मुलगी असूच शकत नाही. मग DNA रिपोर्ट कसे काही आले होते, तर 100% प्रियानेच DNA रिपोर्ट मॅनेज केलेले असावे. त्यावेळेला असा सायली आणि अर्जुन बरोबर निशाणा लावतात. आता अर्जुन फार चिडला आहे, आपल्या घरात ही भोंदू मुलगी घुसली आहे, ते बी रविराज काकाची मुलगी बनून माझ्या भोळ्या भाबड्या भावाला तिने जाळ्यात ओढले, आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहू, मी आत्ताच्या आत्ता पोलीस केस करतो असं म्हणत अर्जुन तावातावाने निघतो. आणि त्याच्या मागोमाग लगेच सायली त्याला हाका मारत निघते. थांबा, माझं ऐका, घाई करू नका असं ती म्हणत असते. इथे सुमन म्हणू लागते की आपण आपल्या घरी जाऊया, आता भरपूर दिवस इथे राहिलो. तर रविराजही म्हणतो आपलंच तर घर आहे, पण तिचं म्हणणं असतं की आता आपण आपल्या घरी जायला हवं, मी बऱ्यापैकी सावरले, आता ह्या सगळ्या आठवणी हे सगळं होतच राहणार आहे, आता आपण इतके दिवस इथे राहिलो ना, अजून नको, झाली होळी झाली, धुळवट झाली, आता आपण आपल्या घरी जाऊया. इथे मात्र प्रतिमा तिच्या विचारात गुंगा असते. रविराज विचारतो काय झालं, तू एवढी कुठे गुंगली आहे. तर ती म्हणू लागते की मला ना विश्वासच बसत नाही की तन्वी माझी मुलगी असून मला रक्त द्यायला आली नाही, माझा जीव इथे जाईल असं झालेलं असतानाही तिने असं काय करावं. तर सुमनही म्हणते खरंच खूप विचित्र होतं, ती घरातनं पण फोन आला ना हॉस्पिटलमधून, त्यावेळेला निघायलाच तयार नव्हती, तिला खूप सगळ्यांनी समजवलं, मग ती निघाली, पण तिचं मनच होत नव्हतं जाण्यासाठी. का टाळत होती का कुणाच ठाऊक, पण ती टाळत होती एवढं मात्र नक्की. हां, इथे अश्विन म्हणू लागतो की प्रियाला की तू खूप स्वतःला बदलले, मला ते दिसते, हा बदल दुसऱ्यांना दिसो न दिसो, एक नवरा म्हणून मला तुझं फार कौतुक वाटतं असं म्हणत तिच्याशी तो गोड बोलू लागतो. तितक्यात इथे ना मनात आपली प्रिया म्हणू लागते की आता हा लवकरच मला सगळ्या घराच्या चाव्या आणून देईल, अशी परिस्थिती मी निर्माण करल, ह्या बाळोटला माझ्या जाळ्यामध्ये चांगलंच ओढले मी. ती हॉलमध्ये जाते, मी आले आवरून हां असं म्हणून. तर तितक्यात तिचा मोबाईलला फोन येतो आणि तो आवाज येतो, प्रिया तुझा फोन वाजतोय, पण ती निघून जाते. तर इथे तो फोन कॉल इथे उचलून कानाला लावल्यावर हॅलो म्हणण्याच्या आतच तिकडनं वकील म्हणू लागतात की तुम्ही मला जी केस दिली ती फार वेगळी आहे, तुम्ही मला दुसऱ्या केसबद्दल डिस्कशन सांगितलं आणि दुसरीच केस दिली. आणि लगेचच प्रिया तिथे येते, हातातनं मोबाईल खेचून घेते आणि रॉंग नंबर, मी तुमच्याकडे कशाला केस घेऊन येऊ, माझे आईवडीलच वकील आहे, माझे दीर वकील आहे, असं सगळं ती म्हणू लागते आणि फोन कट करते घाई गडबडीत. अश्विनला म्हणू लागते बघ ना रे, रॉंग कॉल होता. तर तो म्हणतो की असं कसं शक्य आहे, तू इतक्या वेळ बोलली. तर तो म्हणतो नाही, ती म्हणते नाही हा माझ्या ओळखीचं कोणी नाही, चुकून लागलेला नंबर आहे. आता इथे सगळेजण हॉलमध्ये असताना
तावातावाने अर्जुन घरात घुसतो आणि चिडून बोलतो असतो प्रियाला की तुझी नाटकं बंद करा, मला तुझा खरा चेहरा कळलाय. तितक्याच सायलीमध्ये जाते आणि म्हणते तुम्हाला राग येतो तिचा म्हणून तुम्ही काहीही बोलतात का तिला. तर तो म्हणतो तिला पाठीशी तू का घालत आहे. ती म्हणते मी पाठीशी नाही घालते, तुम्ही डोकं शांत ठेवा. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार रविराज प्रतिमा आपल्या घरी जायला निघतात. तर नाटकं करत प्रिया म्हणू लागते की मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, आई बाबा तुम्ही माझ्याजवळच राहा ना. आता इथे मात्र काहीही केल्या अर्जुन गप्प बसायला तयार नाही. अर्जुनने चांगलाच आता निरोप घेतला आहे प्रियाचा, तो पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग पुढील भागामध्ये जे होणार ते पाहायला आपण सगळेजण तयार आहोत. पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद.